को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास हे अद्ययावत पद्धतीने बांधण्यात आलेलं आहे. जवळपास 650 ते 700 भाविक इथं राहतील अशी व्यवस्था खरं तर या भक्तनिवासमध्ये केलेली आहे. A, B, C, D असे इथं विंग्स तयार केलेले आहेत. मात्र आपण जर बघितलं तर ह्या D आणि C विंगमध्ये अनेक वयोवृद्ध लोक खरं तर इथं विठ्ठल दर्शन आल्यानंतर राहण्याकरता येत असतात. मात्र इथं असलेल्या ज्या काही लिफ्ट आहेत ह्या लिफ्ट पूर्णपणे 2018 सालापासून बंद असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. वारंवार भाविकांनी असतील किंवा मंदिर सदस्यांनी देखील प्रशासनाकडे तक्रारी करून देखील इथल्या ह्या ज्या लिफ्ट आहेत त्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत. 2018 साली जवळपास मंदिर प्रशासनानं 40 ते 50 लाख रुपये खर्चून ह्या 6 लिफ्ट खरं तर इथं आणून ठेवलेल्या आहेत. त्या ह्या लिफ्ट धूळखात पडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आषाढी वारी आता तोंडावर आलेली आहे. हजारोच्या संख्येनं भाविक खरं तर ह्या भक्तनिवासमध्ये राहण्याकरता येत असतात. येणारा भाविका खरं तर वयोवृद्ध असतो, शेतकरी असतो. ह्या भाविकांना खरं 3-3, 4-4 मजले खरं तर वर वजं घेऊन चालत चढावं लागतं. त्यामुळे भाविकांची देखील हाल होताना आपल्याला पाहायला मिळतं. अशीच काही भाविक आता आपल्याबरोबर काय सांगता, लिफ्ट नसल्यामुळे काय तुमचे हाल होत आहेत? नाही, आम्ही गेल्या जवळ प्रत्येक वर्षी 2 वेळेस आमचं येणं होतं पंढरपूरला, पण लिफ्ट नसल्या कारणाने आमच्यासारख्या व्यक्तींना, अजून वयोवृद्ध लोकांना, अपंग लोकांना चढण्याचा खूप त्रास होतो. आणि हे आम्ही आपल्या ज्या काउंटरवर ज्यावेळेस आम्ही त्यास चावी द्यायला जातो त्यावेळेस सांगितलेलं आहे की बाकी व्यवस्था चांगल्या आहेत, फक्त लिफ्ट करा. आणि लिफ्टची ही खूप महत्त्वाची व्यवस्था आहे, पण ती अजूनपर्यंत आत्तापर्यंत ह्यांनी चालू केलेली नाही. ह्याचं जरा आश्चर्य वाटतं. यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि भाविकांच्या दृष्टीने यांनी खूप लवकर चालू केलं पाहिजे. त्याचप्रमाणे भाविकांसाठी जेवणाची सुद्धा त्यांनी असं म्हणजे गुजराती थाळी आहे त्या पद्धतीने थाळी चालू केली पाहिजे. कमी स्वस्तात नका देऊ, पण खूप महाग पण नको आहे. त्या ह्याच्यामध्ये रेट जेवण आणि लिफ्ट व्यवस्था केली. आपण बघितलं असेल की आता भाविकांनी देखील खरं तर लिफ्ट सुरू करण्याचा मागणी केलेली आहे. मात्र मंदिर प्रशासन आजच्या बैठकीत काय निर्णय घेतं हे मात्र आता पाहावं लागणार आहे. आणि लवकरात लवकर ह्या 6 लिफ्ट ज्या बंद पडलेल्या आहेत किंवा ज्या लावल्याच नाहीत ह्या चालू कराव्यात अशी मागणी आता भाविकांनी केलेली आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन विनोदसह रवी लव्हेकर, TV9 मराठी. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.